समाधीचा पर्व काळ आला. सारे संत मंडळी जमले, नामदेवरायाही आले आणि नामदेवरायांनी सर्व तयारी केली. देवनिवृत्ती आने धरले दोन्ही कर, 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 देवनिवृत्ती आने धरले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर वैसावया, जातो ज्ञानेश्वर वैसावया, देवनिवृत्ती आने धरले दोन्ही कर, देवनिवृत्ती आने धरले दोन्ही कर, देवनिवृत्ती आने धरले दोन्ही कर, देवनिवृत्ती आने धरले दोन्ही कर. नदीची आवाशा घातले माझवन, नदीची आवाशा घातले माझवन, नदीची आवाशा घातले माझवन, नदीची आवाशा घातले माझवन. जैसेची जनभन कालवले, तैसेची जन कालवले. अशा प्रकारे महत्वाचा पर्व काळ आला आणि महत्वाचा कार्तिक महिन्यातला पर्व काळ. अलंकापुरीमध्ये सर्व संत गोळा झाले. नामदेवराया, सावता महाराज, गौरबा काका, तिथली समाधी, माऊलींची समाधी आपण म्हणतो एकदा झाली एकदा नाही झाली. 78 वेळा समाधी निश्चळ, पूर्वी तुझे स्थळ वाहना खाली, उठविला नंदी शिवाचा ढवळा. तिथे एक नंदी आहे, पुढे सिद्धेश्वराचं मंदिर आहे. आनंदनगर कधी गेले, सिद्धेश्वराचं दर्शन घेत असताना नंदीचं दर्शन घेतल्यानंतर उघडील शिळा विवाराची. तिथे एक शिळा आहे शेजारीच, 2 हात. त्या शिळेजवळून समाधीकडे जाण्याचा असारा रस्ता आहे. नामा म्हणे देव पुरातन स्थान, ऐसे नारायणे दाखविले. मूर्तीनाथांना जेव्हा कळालं समाधी जवळ आली, समाधी घ्यायची आहे, त्या दिवशी डोळ्यातून खळखळ पाणी निघत. ज्ञानदेवांकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर मूर्तीनाथ महाराज बोलतात, अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरुपण सिद्धी नेले, कधी अमर्यादा केली नाही. माझा ज्ञानदेव एवढ्या दिवस त्यानं असं जगावरती कृपा केली, पण माझा ज्ञानदेव आता समाधीस्थे जातोय. मूर्तीनाथांच्या डोळ्यातून खळखळ पाणी निघालं. सर्व संत रडतायत. ऐका ना मायबाप,
एवढं कर्म एवढी कीर्ती ज्या माझ्या ज्ञानदेवांची कीर्ती फाकली, कीर्तीला सुगंध दुर्ग दरवळला. परंतु जेव्हा समाधीचा पर्व काळ आला, प्रत्येक संत रडत होता, प्रत्येक संत रडत होता. गायवरून अंतकरण जात होतं. निवृत्तीनाथांनी हात धरला आणि पुढे जेव्हा नेलं, अभंगामध्ये चिंतन आलं. देव निवृत्ती आने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधीसी. देव निवृत्ती धरिले दोन्ही करा, देव निवृत्ती आले धरिले दोन्ही करा, देव निवृत्ती आले दोन्ही करा. समाधीच्या विवरामध्ये नेलं. समाधी लावली आणि डोळ्यातून त्या ठिकाणी असं घळघळ संतांच्या पाणी निघत असताना 3 वेळा सर्वांना नमस्कार केला. 3 वेळा जेव्हा जोडिले कर कमल, झाकिले डोळे ज्ञानदेवे. ज्ञानदेवांनी डोळे झाकले. नामा म्हणे हाता लोपला दिनकर. नामदेवांच्या असं डोळ्यातून अश्रू निघाले. जसा सूर्य लोप पावावा आणि अंधकार व्हावा, त्याचे सर्व संतांच्या डोळ्यातून अश्रुपात या ठिकाणी झाला. ज्यांनी सर्वांना सांभाळून घेतलं, योग्यांची माऊली, ज्ञान्यांची माऊली, साधकाचे मायबाप, पण आज मात्र दृष्टी आड या ठिकाणी जात आहेत. ओ सोंडोनी निवृत्ती आलिंगन दयाला, अनेकांच्या डोळा अश्रू येती. एका अभंगाला सोपान मुक्ताबाई सांडिती श्री, मनती धरा धरा निवृत्तीसे. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीर. एकमेकाला आलिंगन देतात. सोपान काका म्हणतो, दादा, हो दादा, आपल्या जीवनातला आनंद संपला बरं का. तसाही जीवनात आनंद नव्हताच, पण तरी आनंद मानायचे. हारणी विन खोपी पडियली ओस, दश दिशा पाडसे भ्रमंता. ती दश दिशा पाडसे भ्रमंतासे. बांधिल्या पेंडीचा सुटला से आळा. बांधलेली पिंडी असते दादा, निवृत्ती दादा, आणि जेव्हा ती पिंडी सुटली जाते ना, मग ती अस्ताव्यस्त पडते. तसं आपलंही जीवन सर्वांचं बांधलेलं जीवन होतं, पण आता या जीवनातला आळा म्हणजे ज्ञानदेवांसारखा बांधलेला आळा जर गेला तर आपलंही जीवन अस्ताव्यस्त झालं. आता आपण काय करायचं हे सारं पाहिलं आणि जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. रुक्मिणी माता विचारते, का हो देवा, अहो तुम्ही कधीच रडल्या नाहीत, परंतु आज मात्र तुमच्या डोळ्यातून का पाणी येतंय. संत रुक्मिणी, देव म्हणती रुक्मिणी, हाच योगी देखील आम्ही नयनी, हेची दान संजीवनी, जाण त्रैलोक्यासी. असा योगी पाहिलाच नाही ग, असा योगी पाहिलाच नाही. आणि म्हणून जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. सर्वजण बाहेर निघाले. शिळा लोटली आणि शिळा लोटल्यानंतर सर्वांनी आकांत तांडव केला. काहीच दिवसामध्ये सोपान काकाने आपलं शरीर समाधीच्या रूपाने संपवलं. ते कुठे? सासवडला. निवृत्तीनाथ मात्र खंत करत होते, अरे माझ्या अगोदर माझ्यापेक्षा लहान लोक निघून गेली आणि मी असर वयाने मोठा असलेलं मी कसं थांबावं.
त्या दिवशी थोडा चमत्कार घडला. हैदराबादला गेलेले होते. मुक्ताबाई नगर त्याला आता म्हणतात. त्या परिसरात गेले आणि अचानक स्वप्न पडावे तशी गंमत घडली. काळोख झाला, अंधकार झाला आणि अचानक आकाशातून वीज कडकडली. वीज जेव्हा कडकडली त्या विजेमध्ये लहानशी बहीण मुक्ताबाई महाराज त्यांनी समाधी घेतली. विजेमध्ये विलीन झाल्या. आता मात्र मनात विचार आला, माझ्यापेक्षा लहान सर्व निघून गेले, मी थांबून काय करू. तिथून निघाले. त्र्यंबकेश्वर नावाच्या क्षेत्री आले आणि त्र्यंबक क्षेत्री आल्यानंतर माझ्या निवृत्तीनाथांनीही समाधी घेतली. कुठे? त्र्यंबकेश्वरला. चारी भावंडांनी समाधी घेतली. आणि नंतर काही जे साधू संत आहेत यांनी या साधू संतांचा घोषवारा घेऊन साधना केली. त्यांचं उर्वरित चरित्र आपल्याला उद्या पाहायचंय. आजचं चरित्र आपण इथंच विराम देऊ. मला वाटतं 9 वाजून किती मिनटं झाले? 9:30 वाजले. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. झालेलं चिंतन तुम्हा सर्वांच्याही चरणावरती समर्पित करतो. याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम.